लागोपाठची ही तिसरी मॅन ऑफ द मॅच आहे प्रशांत म्हात्रे यांची. त्यांना आपण इथे व्यासपीठावर देणार आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय सूर्यकांतजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी गिफ्ट हॅम्पर आपण इथे प्रशांत म्हात्रेला देणार आहोत. या प्रशांत म्हात्रे आपण व्यासपीठावर. एकता मिसाईल भिवंडीचा मान सन्मान वाढवणारा खेळाडू आहे आणि काय क्रिकेट त्यांचं राहिलेलं आहे या स्पर्धेमध्ये. लागोपाठची तिसरी मॅन ऑफ द मॅच. विकेट धावा बनतायत. एका बाजूला महेश भाई नाईक देखील चांगला साथ देत आहेत. खूप खूप अभिनंदन प्रशांत म्हात्रे. सूर्यकांत पाटील आपल्या शुभास्ते देत आहेत. त्यानंतर गोरखनाथ पाटील उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की टेम्पर आपण द्यायचं. थँक्यू. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. सेमीफायनलसाठी भरपूर सारे शुभेच्छा आहेत. फायनलचे पहिले फायनल, कारण की हा सामना चेरोबा कोण या स्पर्धेमध्ये उपसरपंच सरपंच चषकामध्ये झाली होती आणि तिथे ठाकूरपाडा संघाने बाजी मारली होती. आज करूया मोरो की स्थितीमध्ये हा सामना नक्कीच होईल. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. चाविंद्रा या स्पर्धेमध्ये सध्या तरी सेमीफायनल सुरू झालेला आहे. नंतर जिंकली म्हणजे आता फायनल मॅच सुरू झालेली आहे. पिंपलगर क्या बात आहे. आता आपण इथं देखील आपण वेळेवरच आहोत, काही हरकत नाहीये. चला शतरक्षण लावून घ्यायचे आणि फलंदाज देखील तयारीमध्ये मैदानाच्या मध्ये पाडून द्यायचे आहेत. केला जात आहे. आपण आलात या कार्यक्रमाला. या स्पर्धेमध्ये आम्ही आपला स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. थँक्यू अँड बॅक टू क्रिकेट. मॅच फार मोठी आहे, रंगतदार सामना. कुठेही जाऊ नका. फायनलचे पहिले फायनल सुरू होता बाब. वेल सेट केला गेलेला आहे. आमचे एक्सपर्ट्स करून आम्हाला सांगत आहेत की 4:35 पहिला चेंडू प्रशांत म्हात्रे टाकत आहे आणि कॉम बॉक्स मध्ये उमेश पाटील तुमच्या सोबत आहेत. धन्यवाद
सेमीफायनलचा ही मोठी मॅच सलामीची जोडी मैदानात संतोष ठाकरे स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला संजय ठाकरे आणि गोलंदाजी सज्ज होत आहे प्रशांत म्हात्रे. प्रशांत म्हात्रे ज्यांनी बॅक टू बॅक 3 वेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे. त्यांच्यासमोर असलेल्या संतोष ठाकरे त्यांनी 1 वेळेला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला होता. लढाई चांगली राहिली. सुरेखचा चेंडू होता, ड्राईव्ह केलेला ऑन साईडला, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव सिंगलनं खातं खोलताना अकाउंट ओपन केलेलं आहे संतोष ठाकरे यांनी आणि डगआउटमध्ये टाळ्यांचा कडकडाट सुद्धा आलेला आहे एका धावेसाठी. नक्कीच क्लासिकल ड्राईव्ह मात्र त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दिनेश मुकादम तिथे होते. एक पॅक टीम एका बाजूला आपण पाहतोय. चिरोबा कोण दोन्ही संघामध्ये चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी उमेश आणि हा सामना नक्कीच रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना. नक्कीच दर्जेदार असे खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत आणि चेरोबा कोनमध्ये परेश महाजन हे मागच्या सामन्यामध्ये जॉईन झाले. पुढच्या पहिल्या 2 सामन्यामध्ये ते अब्सेंट होते, पण तिसऱ्या सामन्यामध्ये ते जॉईन झालेले आहेत. यावेळी स्विच हिटचा फटका, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय संजय ठाकरे याला. अगदी झेल घेतला होता पण शेवटच्या क्षणी हातातून तो निसटलेला आहे. 1 धाव मात्र मिळते संजयला. नाही, मी म्हणेल की घी का लड्डू हात में आकर छूट गया असंच म्हणू शकतो आपण. जीवनदान कोणाला मिळालेलं आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगल्या धावा बनवलेल्या आहेत. संजय ठाकरे यांचा हा झेल ड्रॉप केला गेलाय. नक्कीच हा झेल एवढा महागात पडतो तर येणाऱ्या काही षटकामध्ये समजेल, परंतु पुन्हा एकदा प्रशांत म्हात्रे यावेळचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला होता. पंचांचा इशारा नो बॉल. मला वाटते गोलंदाजाचा पाय स्टंपला लागला आहे, त्याच्यामुळे हा नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. नक्कीच उत्तम चेंडू ते हाताला गेला होता, परंतु नो बॉल घोषित केला. 1 धाव आणि संघाची धावसंख्या होती ती 3. फ्री हिट, अतिशय सुरेख असा फटका सजवलाय, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू होता. एक जेंटलमॅन अंदाजाने इथे संतोष ठाकरे याचा क्लास. चेंडू सीमा रेषे बाहेर पाहायला मिळाला. षटकारानं धावसंख्या होती ती 9. बॉल दीपक मुकादम. नक्कीच पहिल्या 3 सामन्यामध्ये बघितलं तर प्रशांत म्हात्रेवर कोणी षटकार मारला नव्हता पहिल्या षटकामध्ये, पण इथे मात्र संतोष ठाकरे यांनी तो षटकार मारलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या आहे ती 9. नक्कीच रंगतदार सामना होईल, कारण दर्जेदार असे खेळाडू दोन्ही साईडला आहेत. प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा तयार. समोर संतोष ठाकरे. फुलटा चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जातोय डीपमध्ये. प्रशांत तिकडे आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण. धावसंख्या होते ती 11. पहिल्यांदा 11 धावा खर्च केल्या गेल्या आहेत प्रशांत म्हात्रे यांच्या मार्फत. मोठी मॅच आहे, नक्कीच प्रेशर असेल. सेमीफायनलचा राऊंड आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. प्रशांत पुन्हा एकदा येतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 12. प्रशांत म्हात्रे काहीसे निराश मात्र झालेले आहेत, कारण पहिल्याच चेंडूवर झेल सुटला गेला होता संजय ठाकरे याचा आणि त्याचाच परिणाम इथे दिसत आहे. थोडेसे दबावामध्ये आहेत प्रशांत म्हात्रे. तर स्ट्राईकला संजय ठाकरे. धावसंख्या ती 12. बिनबाद 12. चांगली सुरुवात इथे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडून झालेली आहे.
सुरेख असा चेंडू पायावर आदळतोय. निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे पहिले षटक संपलेलं आहे. धावसंख्या आहे ती 12. वेलकम शुभागमन होत आहे स्वर्गीय गजानन मोतीराम कांबेकर यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक ज्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत सन्माननीय श्री संदीप गजानन कांबेकर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नक्कीच या व्यासपीठावर त्यांची उपस्थिती होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण एक स्वागत आणि सन्मान करूया. षटक समाप्त झाले तर आम्ही आयोजकांना विनंती करतोय की आपण हा सन्मान करत आहे. जितेंद्र पाटील उपस्थित आहेत, त्याचा आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करूया. महेश काबूकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा महावस्त्र आपण पाहतो त्यांना देत आहोत आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक चांगला सन्मान चिन्ह दिला जात आहे. अँड बॅक टू क्रिकेट मॅचच्या दिशेने जाऊया आपण. मॅच सध्या रंगतदार तुम्हाला पाहायला मिळते. धावा झालेल्या आहे धावफलकावर 12 धावा. 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. बिनबाद 12 धावा काढलेल्या आहेत त्या अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने. क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज परेश महाजन येतोय. एक मिस्ट्री गोलंदाज आहे. समोर संतोष ठाकरे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आतापर्यंत आलेला आहे. परेश महाजन संतोष ठाकरेसाठी सुरेखचा चेंडू होता. पूल केलेला आहे. कंट्रोल पूलचा फटका पाहायला मिळाला. फक्त एकच धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 13. स्ट्राईकला संजय ठाकरे. सकाळपासून चांगली हवा देखील होती, थंडगार हवा. आता ती हवा थांबली आहे. हवा नेत्र तर धुवाची आवश्यकता आहे या मॅच मध्ये दोन्ही संघांना. आज अक्षरशः धावांचा पाऊस पडला आहे त्या चिरोबा कोण संघाच्या फलंदाजांनी. परेश महाजन पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर संजय ठाकरे. फ्लाइटेड डिलिव्हरी होती. ड्राईव्ह केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण संदीप याच्या मार्फत झालेले आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. निश्चितच तिथे 3 धावा वाचवल्या आहेत संघासाठी. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 14. 14 धावा धाव लागल्या गेल्या आहेत. 2 चेंडूवर 2 सिंगल आलेले आहेत. परेश महाजन पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सुरेख असा ड्राईव्हचा फटका सजवलाय डीप मध्ये गणेश भोईर. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या होती ती 15. इथे मात्र खामोश ठेवलेला आहे फलंदाजांना परेश महाजन यांनी. 3 चेंडूवर 3 सिंगल आलेले आहेत. परेश महाजन पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. संजय ठाकरे. मोठ्या फटक्याची गरज. धावसंख्या 15. फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे. चेंडू जातोय एका टप्प्याने सीमारेषा बाहेर. चौकार. इनिशिएशन करायच्या नादात इथे फुलटॉस चेंडू मात्र हाताळण्यात आला आणि त्याचा खरपूस असा समाचार संजय ठाकरे यांनी घेतला. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा परेश महाजन. स्विच हिट. प्रॉपर कनेक्शन. क्षेत्ररक्षक आहे तिकडे पण थांबवू शकणार नाही चेंडूला. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषेबाहेर. चौकार. तेवीस. बिनबाद 23. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि चांगली सुरुवात अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडून झालेली आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. दिनेश मुकादम चेंडूला उचलतील तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी होती. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 25. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये बिनबाद जिंदाबाद 25 धावा झाल्या त्या अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या.
नक्कीच ज्यांचं झेल सोडलं होतं त्याने देखील चांगल्या धावा बनवलेल्या आहेत संजय ठाकरेच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ समाप्त. स्ट्रॅटेजी टाइम. पाणी पाजेल मैदानामध्ये, पाणी येऊ द्या. आणि पाणी घेऊन किरण ठाकरे मैदानाच्या मध्ये जाताना आपण पाहतोय. एक मॅच फसला होता तो किरण ठाकरेने जिंकून दिला होता क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. नक्कीच 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज होती. शेवटचा सामना होता, शुक्रवारचा शेवटचा सामना होता आणि 12 मध्ये 30 धावा पाहिजे होत्या. तेव्हा तिसऱ्या ओव्हरमध्ये 21 धावा काढल्या होत्या किरण ठाकरे यांनी. आता 12 मध्ये 25 बनले आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि डगआउटमध्ये अजून चांगले फलंदाज गणेश ठाकरे, किरण ठाकरे डगआउटमध्ये बसलेले आहेत आणि गोलंदाजीमध्ये बदल होईल. गोलंदाजीसाठी राजन पाटील याला आणलेला आहे. राजेंद्र पाटील 2 सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती राजेंद्र याची. निर्णायक महत्त्वाच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा नंबर 3 वर गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. 12 मध्ये 25 झालेले आहेत. समोर संतोष ठाकरे. महत्त्वाचा सेमीफायनलचा हा सामना. यानंतर मेगा फिनाले पाहायला मिळणार आहे. कोण जाणार मेगा फिनालेमध्ये? इथे मात्र मोठा फटका. घुटना टेक, तमाशा देख आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. पहिल्याच चेंडूवर षटकार आलेला आहे. एक मोठा फटका संतोष ठाकरे याच्या बॅटमधून. धावसंख्या येते 31. राजेंद्र पाटील रातो के कातील मात्र इथे पहिल्याच चेंडूवर षटकार खाताना. मागच्या 2 सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती पण इथे मात्र पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय. दबाव मात्र नक्कीच असेल राजेंद्र याच्यावर. पुन्हा एकदा चेंडू उडवला आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे सहज पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 33. 33 धावा आणि संजय ठाकरे याच्या जर्सीवर नंबर सुद्धा 33 आहे. पुन्हा एकदा राजन पाटील संतोष ठाकरेसाठी हा चेंडू. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू जाईल. षटकार. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. जिद्द क्रिकेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. संतोष ठाकरे ऑन फायर नाव. षटकारांची आतिषबाजी सुरू झालेली आहे. राजेंद्र पाटीलच्या अगेन्स्ट मोर्चा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त फटकेबाजी. 39 धावा लागल्या आहेत धावफलकावर. इथे मात्र जोरदार प्रहार केला होता. शॉर्ट पिच चेंडू होता. प्रशांत म्हात्रे चेंडूला अडवताही फक्त आणि फक्त 1 धाव येते. धावसंख्या होती ती 40. एक चांगली धावसंख्या येते म्हणायला लागेल कारण 1 षटक अजून बाकी आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 40 धावा झाल्यात. स्ट्राईकला संजय ठाकरे येतोय. फिल्डिंगमध्ये आता बदल होतोय कारण लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन आहे. अजून एकही फलंदाज बाद झालेला नाही आहे. बिनबाद जिंदाबाद अशा 40 धावा आलेल्या आहेत अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करताना इथे मात्र स्वीपचा फटका खेळायचा होता. कनेक्शन प्रॉपर नाही आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं फंबल झाले होते क्षेत्ररक्षक. त्याच संधीचा फायदा उचललेला आहे. 2 धावा मिळतात. 2 धावांची संघाची धावसंख्या 42. उमेश पाटील आपल्याला एक पाहायला मिळाले की मागच्या 3 सामन्यामध्ये आपण पाहतो की विकेट जास्त घेतले होते कोणगाव संघाने. मात्र या मॅच मध्ये अजूनही विकेट मिळाला नाहीये. विकेटलेस राहिलेले आहेत या सामन्यामध्ये कारण विकेटची झडी लावली होती मागच्या 3 सामन्यामध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल आणि फलंदाज होईल बाद. 1 धाव मिळते. 43 धावा झालेल्या आहेत.
पिंच हिटर तालुका क्रिकेटमध्ये नक्कीच चांगल्या चांगल्या गोलंदाजांना घाम फोडणारा हा खेळाडू आहे. मात्र चाचणी स्पर्धेपासून एक मोठी इनिंग पाहायला मिळाली नाहीये. पुलचा फटका सजवलाय. झेल घेण्यासाठी पुढे आले होते दीपक मुकादम, नंतर आपलं मन बदललं आणि चेंडू अडवला. 2 धावा मिळतात. 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 45 आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 45 अशा धावा बनवल्या गेल्या आहेत त्या अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडून. बरोबर 16 मिनिटं 3 षटकासाठी इथे वापरली गेली चेरोबा कोण संघाकडून. शेवटचं आणि अंतिम षटक गणेश भोईर शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. 45 धावा झालेल्या आहेत. आणखी 10+ जर धावा आल्या तर नक्कीच 60 धावांपर्यंत पंचवीस 2 ओव्हरमध्ये 25 धावा होत्या. या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या आहेत राजेंद्र पाटील यांनी. टोटल 45 धावा धावफलकावर. नवीन गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गणेश भोईर आलेले आहेत. समोर फलंदाज असेल संतोष ठाकरे, नॉन स्ट्राईकला गणेश ठाकरे, अशी ही महत्त्वाची जोडी मैदानात. धावसंख्या 45. शॉर्ट पिच चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. अतिशय चांगला झेल महेश भाई यांनी घेतलेला आहे. अशा प्रकारे संतोष ठाकरे हा फलंदाज इथे बाद होतोय. तो आता खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते किरण ठाकरे आणि गणेश ठाकरे. फ्रायडेचा जबरदस्त खेळ राहिला होता शुक्रवारच्या दिवसामध्ये नक्कीच. आणि आता एक चांगली स्थिती आहे टीमची. मात्र धावा बनवण्याचं काम करावंच लागेल कारण की टार्गेट किती मोठा होईल हे फार महत्वाचं आहे. नक्कीच किरण ठाकरे येतोय. पहिल्याच चेंडूवर फलंदाज संतोष ठाकरे बाद झाला होता. नवीन फलंदाज किरण ठाकरे मैदानात. इथे मात्र चेंडू उचललाय. हो 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 चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. वेलकम आमच्या पत्रकार ताई आलेल्या आहेत. म्हणजे गुप्ता आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 51 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. किरण ठाकरे यांनी षटकाराने येथे खातं खोललेलं आहे. त्यात गणेश भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅट फिरवली गेली होती. इथे मात्र चेंडू थोडासा पडल्यानंतर बाउन्स झाला. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 51 50+ क्रॉस झालेली आहे. फायटिंग टोटल विनिंग टोटल तर आपण म्हणू शकत नाही कारण समोरच्या संघाने इथे रेकॉर्ड ब्रेक धावा बनवले आहेत. पुन्हा एकदा गणेश भोईर इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. ऑन साईडला प्रशांत म्हात्रे क्षेत्ररक्षण करतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या ती 52. स्ट्राईकला गणेश ठाकरे याच्या बॅटमधून मोठा फटका आलेला नाही आहे. संधी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 52 धावा झालेल्या आहेत. 18 नंबरची जर्सी घातलेली आहेत गणेश ठाकरे. विराट कोहलीचे खूप मोठे चाहते आहेत. गणेश भोईर पुन्हा एकदा तयार. शॉर्ट लेगला फिल्डर तैनात केलेला आहे.
ते मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची गती थोडीशी कमी केली होती, चेंडूवर बोट फिरवण्यात आली होती, निर्धाव चेंडू येतोय. काय गोलंदाजी आहे शेवटच्या षटकामध्ये. षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक इथे गणेश भोईर यांनी केलेला आहे. धावसंख्या 52 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे. गणेश भोईर पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवर. हो हो हो, मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. षटकार, शेवटच्या चेंडूवर षटकार आलेला आहे. गुटना टेक सिक्सर देख शेवटच्या चेंडूवर षटकार आलेला आहे. गणेश ठाकरेच्या माध्यमातून मॅचचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो. मात्र धावा झालेल्या आहेत 58 धावा आणि 59 धावांचं आव्हान, एक चांगलं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. जवळजवळ 15ची सरासरी गाठावी लागेल इथे चिरबा कोण संघाला. चला, शतरंज लावण्याकरिता श्री अष्टविनायक ठाकूरवाडा मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच यायचंय. वेळ फार कमी राहिलेला आहे. 4 बाजून 57 मिनिटं झालेली आहेत. कमालीची बॅटिंग, 2 विकेट नक्कीच मिळाले, मात्र धावा भरपूर चांगल्या बनवलेल्या आहेत. जुना चेंडू फेकून द्यायचा आहे, कारण की जुना चेंडू आम्हाला पाहिजे. यस, आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला भाऊ पाटील सर, मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण. मित्रांनो, आपण पाहतायत विक्रम स्पोर्ट चषक 2025 स्पर्धेचा मेगा फायनल डे, सुपर संडे. भरपूर चांगला विशेष सहकार्य लाभलेला आहे या स्पर्धेला. प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक आपण पाहतोय. आमचे मित्र संदीप गजानन कांबेकर यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहेत. स्वर्गीय गजानन मोतीराम कांबेकर यांच्या स्मरणार्थ ते ट्रॉफ्या आम्हाला इथे लाभलेल्या आहेत. मालिकावीर नक्कीच एक ट्रॉफी आहे, एक गिफ्ट हॅम्पर आहे, त्याच्यामध्ये एक कूलर आहे. तो कूलर आम्हाला दिलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. महेश चिकणे यांच्या माध्यमातून तो कूलर देण्यात आलेला आहे. आणि स्वर्गीय स्वाती जनार्दन पेडवेकर यांच्या स्मरणार्थ तो ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. दितेश जगदेव पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, 2 ट्रॉफी आपण पाहतोय. या व्यासपीठाच्या समोरच आहेत स्वर्गीय हनुमान रतिलाल पाटील, त्याचबरोबर स्वर्गीय हरिचंद्र गोविंद चौगुले यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफ्या आहेत. श्री गुरुनाथ हरिचंद्र चौगुले, त्याचबरोबर श्री महेश बारका पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये हरिभक्त पारायण वनिताताई प्रकाश पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह दिलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच A1 जोडी कुलदीप पाटील, परेश पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहेत. हॅट्रिक MLA महेश चौगुले साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे, ज्यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आम्हाला इथे देण्यात आलेला आहे. स्वर्गीय पुंडलिक हेंदर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह आहे, जो आम्हाला श्री समर्थ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. रोनित दीपक चौगुले स्पोर्ट्स शूज यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरसाठी आपल्याला पाहायला मिळतं. यतीश चौगुले याच्या माध्यमातून 11,000 रुपये आम्हाला विशेष देणगी लाभलेली आहे. गोरखनाथ चौगुले यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. ग्रामपंचायत सदस्य 2222 नक्कीच त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. निखिल सदानंद पाटील 3400 रुपये ग्रामपंचायत सदस्य बडूनवकर. त्यानंतर प्रेमनाथ भाऊजी पाटील ओली गावचे, यांच्या मदतीतून 5000 रुपये आम्हाला देण्यात आलेले आहेत. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. काही नावं अजूनही आहेत
ती नावं देंगी स्वरूपात असतील ते आम्ही नक्की तुमच्यापर्यंत काही क्षणातच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये ज्या पाहुण्यांनी ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत म्हात्रे आणि सोबतच आपण पाहतोय महेश नाईक भाई नाईक आपण पाहतोय. मॅच फार मोठा आहे. इथून रिक्स कोणताच खेळाडू घेणार नाहीये कारण की इथं जो जिंकेल तो आणि गावदेव वेले संघाबरोबर फायनल मॅच खेळेल. 1 2 3 अँड स्टार्ट. दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज संतोष ठाकरे. फुलटा चेंडू. सुरुवात इथं भीमर चेंडूने केली आहे. पंचाने लगेचच हा नो आहे असं नक्कीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता पुढचा चेंडू उघडा डोली नीट कारण की पुढील चेंडू फ्री हिट रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. विकेट किपर यांच्यासाठी देखील मुश्किल होतं मात्र त्याने वाचवलं असं म्हणूया आपण. अथवा नाही तर चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर गेला असता. फ्रीट आहे आणि फ्रीट खेळण्याकरिता प्रशांत म्हात्रे एकता मिझाईल. पुढचा चेंडू फ्रीट चेंडू. फ्रीटला चेंडूला खेळलाय ऑन साईडला. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. वन बाउन्स येतोय. कडक चौकार. कम्मालीचा हा चौकार पाहायला मिळाला. फ्रीट होता आणि प्रशांतला माहिती आहे इथून जर रिक्स घेतली नाही तर मग धाबा बनणार नाहीये. धाव संख्या 5 धावा धाव पलकाबार. संतोष ठाकरेची सुरुवात मात्र झालेली 12 धावा आलेल्या आहेत. हरकत नाही. मॅच मध्ये अजून आहेत 12 धावा आलेल्या आहेत. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. वेलकम आदर्श शिक्षक महेश पाटील सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. छोटा क्रमांक दुसरा सुरू होत आहे आणि जर्सी क्रमांक 18 ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता उमेश पाटील की गणेश ठाकरे इथून जर चांगली गोलंदाजी जर झाली तर पूर्णपणे मॅचवर हवी होऊ शकतो इथे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. नक्कीच इथे जर चांगली गोलंदाजी झाली तर सर्व कोण जे फलंदाज आहे त्यांना जर हवी होण्याची संधी मिळाली नाही तर नक्कीच येणाऱ्या काही पुढच्या 2 ओव्हरमध्ये पारड अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं जड राहील. नक्कीच आपण बघणार आहोत. आता बॅटरला फार रंगताना पार म्हणजे एक चांगला गोलंदाज आणि एक चांगला फलंदाज. पहिला चेंडू थोडासा वेग कमी केलं आणि वेगाने आपण पाहतोय की इथे प्ले अँड मिस चेंडू सरळ निघून गेलेला आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजीला आपण पाहतोय गणेश ठाकरेच्या माध्यमातून. जोरदार प्रहार केला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. नक्कीच चांगली सुरुवात तर केली आहे. महेश नाईकला मोठे अटॅकच करावा लागेल आणि खडे खडे लॉप करायचं होतं. आता मी म्हणेल की सिंगल डबल देखील चालेल कोणगाव संघासाठी. स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे आता प्रशांतला. 2 चेंडू डॉट खेळलेले आहेत आणि पाहतोय की आपण आतापर्यंत महेश भाई तब्बल 4 चेंडू डॉट झालेले आहेत. प्रशांत स्ट्रायकिंग वर येणारा प्रत्येक डॉट बॉल दबावाचं ओझं मात्र कोण या संघावर घेऊन येणार आहे. मोठा फटका समोर खेळलाय. हा चेंडू चालत सीमेच्या बाहेर. महत्वाच्या क्षणी महत्वाचा षटकार आहे. दबाव जो आला होता तो दबाव पूर्णपणे काढला गेलाय कोणगाव संघाच्या माध्यमातून. नक्कीच 2 डॉट बॉल खाल्ल्यानंतर नक्कीच दबावामध्ये होते प्रशांत. इथे मात्र थोडंसं व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये ओव्हरपिच चेंडू टाकून अतिशय सुरेख चेंडू. यावेळेस सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. 1 धाव 1 सिंगल मात्र या चेंडूवर मिळणार आहे. स्ट्राईकवर महेश भाई. 19 धावा झालेल्या आहेत. एक षटकार या षटकामध्ये प्रशांत म्हात्रे यांनी मारला होता.
गुरुनाथ चौगुले साहेब आणि त्याचबरोबर महेश पाटील सर इथे उपस्थित झालेले आहेत. मोस्ट वेलकम. मात्र सध्या मॅच गरम केली आहे. प्रशांत म्हात्रे प्रयत्न करतोय आणि आता महेश भाई नाईक. ओ हो अटॅक. हा चेंडू देखील चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. आहेत कडक फलंदाजी. थंडगार हवा सुटली मात्र गरम मॅच पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. अजून एक हा मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क चांगला झाला नाहीये. किरण ठाकरे चेंडू मागे दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो वेगाने आणि काय घडलं. यस बॅटर इज आउट. बड़ा झटका लगता हुआ शेरबाग कोण टीम को. काय जिद्द पाहायला मिळते. नक्कीच पहिली वॉर्निंग देण्यात आलेली आहे चेरोबा कोण संघाला की 30 सर्कल आपण क्रॉस करायचे आहे नवीन फलंदाजाने. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचे. परेश महाजन येतो या नवीन फलंदाज. कारण 3 सामन्यांचा विचार केला तर परेश महाजन याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली नव्हती. इथे मात्र क्रमांक 3 वर खेळण्यासाठी आलेस. धावा आहेत 26 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज परेश महाजन क्रमांक 3 वर मैदानाच्या मध्ये. जबरदस्त जिद्द क्रिकेट दोन्ही टीम संघाच्या माध्यमातून सरासरी गाठायची होती. प्रति षटकामागे 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि आतापर्यंत आपण पाहतो 14 धावा आलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये संजय ठाकरे. 26 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. अजूनही 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. याच धावा हरीश ठाकरेने बनवल्या होत्या शुक्रवारच्या दिवशी पहिल्या दिवसामध्ये क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. किरण ठाकरेने बनवल्या होत्या. मात्र आपण इथे पाहतोय की पूर्ण तयारी आहे. सापळा रचला गेलेला आहे श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाच्या माध्यमातून. मात्र पलटवार करना जानती है चेरोबा कोण. कारण की कोणगावच्या स्पर्धेमध्ये श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाने हरवला होता कोणगाव संघाला. उलटफेर करण्याची ताकद आहे संघाकडे. नक्कीच प्रशांत म्हात्रे अजून मैदानावर आहे आणि सलग 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याला मिळालेला आहे. आणि येणाऱ्या फलंदामध्ये अजून निशान म्हात्रे एक चांगला फलंदाज आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 33 धावा करायचे आहेत. गोलंदाज संजय ठाकरे. महत्वाचा षटक दोन्ही संघांसाठी. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. किरण चेंडूपर्यंत पोहोचलाय. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव मिळालाय. आता परेशला स्ट्राईक मिळते. 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. सरासरी सोपी नाहीये मात्र क्रिकेट काही होऊ शकतो. त्या धावा बनू शकतात आणि नाही बनू शकतात असा देखील प्रश्न निर्माण होतोय. सिंगलनं काही फरक पडणार नाहीये ठाकूरपडा संघाला. इथे मोठा फटका आलेला आहे. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. महाजनेच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मैदान गाजवण्याची ताकद ठेवणं फार महत्वाचं आहे. ते नेहमी आपण म्हणत असतो. मैदान कोणताही असू दे गाजवण्याची ताकद ठेवणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय की हवेमध्ये खेळला होता आणि आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा लेट पोहोचतोय आणि त्याचं कारण 2 धावा आणि नक्कीच तिसऱ्या पंचांना विचारला गेलाय. स्क्वेअर लेग पंच सुरेश घरस सरांच्या माध्यमातून. तिसरे पंच बघताय तर सुनील म्हात्रे सर चेक करतील तुमच्यापर्यंत. नक्कीच हा निर्णय पोहोचवतील.
फुलटॉस चेंडूचा टोल वसूल करता आलं नव्हतं तिथे परेश महाजन सरांना. भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट पंच म्हणून आपण त्यांना बघतो, मात्र सध्या तीच खेळपट्टीवर खेळत आहेत. अगदी क्रिस बॉक्सच्या मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. स्लो मोशन मध्ये बघितला जात आहे. महत्वाचा मॅच आहे, सेमीफायनलचा मॅच आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. सुनील म्हात्रे सर तिसरे पंच चेक करतात, तोपर्यंत नक्की चर्चा करू आपण. विक्रम स्पोर्ट 40+ वडूनगर आयोजित विक्रम स्पोर्ट चषक 2025 चा आजचा हा सेमीफायनलचा मॅच आहे. इट्स अ नो बॉल आहे. फ्रीट, पुढील चेंडू फ्रीट असेल. दुष्काळात 13वा महिना ऑलरेडी षटकार आला होता आणि त्याच्यावर आता नो बॉल. फ्रीट्स चेंडू जाऊन दिलेला आहे. पुन्हा एकदा हा नो बॉल. मला वाटतं खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँड झाला. यस, स्पष्टपणे ते दबाव संजय ठाकरे याच्यावर आहे. फ्रीट चेंडू खेळलेला आहे मिड विकेट क्षेत्रावर. जयहिंद तरी चेंडूला फील्ड करतो, दुसरा धाव मिळणार नाहीये. एकच धाव फक्त पूर्ण केला जात आहे. एका धावाने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 38 धावा, 38 रन. 2 नो बॉल. नक्कीच उमेश मॅचला कनटने देखील देऊ शकतो. विकेटनच कमबॅक होऊ शकतो. थांबावा लागेल प्रशांतला. ओ चेंडू हवेमध्ये. संदेश ठाकरे चेंडू पर्यंत पोहोचले नाहीये. 1 बाउन्स नंतर चेंडूला फील्ड केली जाते आणि आता 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली फिल्डिंग. नक्कीच झेल घेण्यासाठी पुढे आले होते, नंतर आपलं मन बदललं आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आता 8-19 असा इक्वेशन राहिलाय, तरी देखील सोपं नाहीये. संध्याकाळ झालीये, मॅच गरम आहे, वातावरण थंड आहे. पुढचं चेंडू, ओरपी चेंडू लॉप केले, चेंडूला हवेमध्ये आणि संदीप ठाकरे चेंडू खाली आहे. चांगली झेल पकडली आणि महत्वाचा मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. शांत मैदानाच्या आतमध्ये येत आहे. प्रशांतला शांत केलाय फलंदाजाला संजय ठाकरेने. कहते ना, जेव्हा एखादी चुकी आपण करतो आणि तिचा सुधार करतो तेव्हा संपूर्ण टीम खुश होतो. ती चुकी जी केली होती ना 2 नो बॉलची, ती चुकी माफ केली आहे संघाने, असं म्हणूया संजूला. नक्कीच शेवटचा चेंडू, महत्वाचा चेंडू. उमेश काय म्हणशील? मॅच त्या प्रकारे आपण पाहतो की रंगतदार सामना पाहायला मिळतोय. नक्कीच जोपर्यंत प्रशांत ग्राउंडवर होता, खत्रेची घंटी मात्र गोलंदाजांवर होती अष्टविनायक ठाकूर पडायचा, आणि तो अडचण मात्र इथे संजय ठाकरे यांनी दूर केलेला आहे. संजय चांगला स्ट्रोक तर नाहीये, मात्र धाव एकच पूर्ण केली जात आहे. इथे किरण आहे, तिथे चुकी होणार नाहीये. षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ. धावा झालेल्या आहे धाव पलकावर 41 धावा, 6 चेंडू आणि आता 18 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 3 मोठे फटके. नक्की 7 चेंडू आणि 18 धावांची गरज गोलंदाजीसाठी. या चालू हंगामामध्ये ना उमेश पाटील, मी 6 चेंडू मध्ये 25 धावा देखील बनताना बघितल्या. 23 धावा, 21 धावा मी 4 वेळा बघितलेल्या आहेत आणि 18 धावा 2दा बघितल्यात. म्हणजे सेमीफायनलचा मॅच आहे, करो या मरो की स्थिती आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा की चिरबक कोण आई गावदेवी वेले संघ बरोबर फायनल केले. नक्कीच हिट आउट या गेट आउट अशी परिस्थिती सध्या चिरोबा कोण संघासमोर. पाणी घेऊन स्वतः प्रशांत म्हात्रे इथे आलेले आहेत खेळाडूंसाठी. शेवटचं षटक टाकण्यासाठी संदीप ठाकरे याच्यावर शेवटची ओव्हर नाही तर संपूर्ण मॅच इथे कर्णधाराने दिलेली आहे. नाही, आता जे काही करायचं ते संदीप ठाकरेला करायचं आणि जे काही करायचंय चिरबा कोण संघासाठी ते म्हणजे आता प्रशांत आणि निशांतला करायचं आहे. यस परेश महाजन, चला थोडंसं स्पीडअप ठेवा. आपण अजून फायनलची मॅच बाकी आहे, एकत्र जमू नका. आता मी इथं आवाज देतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाला, आपण विकेट नंतर एकत्र येऊ नका. नक्कीच आपण एकत्र होऊ नका, नाही तर पॅनलच केलं जाईल. थंडीमध्ये पाणी नाही
जास्त पाण्याची आवश्यकता नव्हती, मात्र एखादा मॅसेज जाणं देखील फार महत्वाचं आहे, कारण की या धावा बनवायचे आहेत. स्ट्राईकवर निशांत म्हात्रे, गोलंदाज संदीप ठाकरे. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये आणि आता स्ट्राईक मिळते परेश महाजनला. 5 चेंडू आणि 17 धावा. प्रकाश पांडुरंग पाटील, माजी सरपंच, वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅच रंगली आहे. मॅच आपण पाहतोय ठाकूरपाडा की कोणगाव, रूट एकच आहे, मात्र मॅच जो जिंकेल तो फायनल खेळेल. संदीप ठाकरे कमालीची सुरुवात केली आपल्या गोलंदाजीमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल ऑन साईडला उडवला चेंडूला आणि चेंडू चालला. ओ जयंत रे, कमालीची फिल्डिंग, कमालीचा एफर्ट पाहायला मिळतोय. जिद्द क्रिकेट, जिद्द क्रिकेट. क्वार्टर फायनल मध्ये नक्कीच थोडीशी चुकी झाली होती जैन यांच्या माध्यमातून बॅटिंग करण्यामध्ये, मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये काय कमालीची फिल्डिंग आहे. धाव घेतली गेली नाहीये. सेफ आहे, मैदानाच्या आतमध्ये चेंडूला अडवला गेलाय. कमालीची फिल्डिंग जैन तरे नक्कीच याच्या माध्यमातून. गरमागरमीच्या मॅच मध्ये थंड डोक्याने इथे विचार केलेला आहे जय हिंद. 4-17 दोन्ही संघांवर खतरा आहे. संदीप ठाकरे राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू आणि आता पुन्हा एकदा चेंडू आणि पुन्हा एकदा जैन, मात्र हा चेंडू थांबणार नाहीये. चाललं सीमा रेखा पार. षटकार. महाजनच्या बॅटमधून दुसरा षटकार पाहायला मिळतोय. अशीची किरण आहे, एक चांगला अनुभव आहे परेश महाजनला. 2 षटकार आल्यात, अजूनही 11 धाबा बनवायचे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 गेंदे 11 रन. जी लहान मुलं जी पडद्यावर आहेत त्यांना बाजूला व्हायचंय. पुढचा चेंडू. ओ डांडिगुल बोल्ड. मॅचची गोल्डन विकेट. परेश महाजन बॅक टू डग आउट. आता 2 चेंडू आणि 11 धाबा कंपल्सरी बनवायचे आहेत. काही गोलंदाजी केली आहे संदीपने या महत्वाच्या मॅच मध्ये. हा चेंडू महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. ओ आते ओ चेंडू चाललाय. कालू राम ठाकरे तिथे. कमालीची फिल्डिंग आहे. संजूने त्याचे पूर्णपणे प्रयत्न लावले होते या षटकारामागे, मात्र षटकार गेला नाहीये. काय फिल्डिंग पाहायला मिळत आहे. आज विचार करूनच आली टीम, श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम. आज लढेंगे या तो मरेंगे, या तो खाली आज जाएंगे. मात्र आता एक पाऊल दूर विजयापासून आहे टीम आणि अशा प्रकारे फायनल मध्ये दाखल झालेला आहे टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम. कॉंग्रॅच्युलेशन. चला टॉस साठी या कॅप्टन, फक्त 2 कॅप्टनने यायचे. टॉस बॉक्स मध्येच टॉस करू आपण, काही हरकत नाहीये. वेळ कमी आहे, 5:24 इथे झालेले आहेत. माजी सरपंच श्री प्रकाश पाटील, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. तसेच महेश पाटील सर, आपणास